आखाती देशामध्ये युद्धसदृश्य परिस्थिती असल्यामुळे संपूर्ण देशाची जी पुरवठा व्यवस्था आहे, जी महाराष्ट्राची पुरवठा व्यवस्था आहे, गल्लीपासून दिल्लीपर्यंत संपूर्ण वितरित पुरवठा व्यवस्था ही अत्यंत विस्कळीत झालेली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये खरं तर देशामध्ये म्हणलं तरी हरकत नाही, या गॅस टंचाईचा पहिला बळी महाराष्ट्रात गेला. राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की महाराष्ट्रात गॅस टंचाई नाही. देशाचे प्रधानमंत्री म्हणतात गॅस टंचाई नाही. गॅस टंचाई किंवा एकंदरीत युद्धसदृश्य परिस्थितीमुळे देशावर जे संकट आलं त्या संदर्भात टंचाई आहे असं म्हणणं सुद्धा मुख्यमंत्र्यांना वाटतं की हा देशद्रोह आहे. म्हणजे देशाचे प्रधानमंत्री राज्यसभेमध्ये कोरोनाचा संदर्भ देऊन सांगणार की जी कोविडच्या काळातली परिस्थिती होती कदाचित तशी उद्भवू शकते. लोकांच्या समोर प्रश्नचिन्ह निर्माण होतो. आणि मग कोरोना काळात जे नवीन शब्द कानावर पडले त्याच्यातले महत्वाचे शब्द म्हणजे लॉकडाऊन. आणि लॉकडाऊन सारखी परिस्थिती भारतावर महाराष्ट्रावर होऊ नये यासाठी आपल्या देशाची जी काही गॅस असेल, इंधन पुरवठा असेल, ही व्यवस्था ताकदीनं राज्यकर्त्यांनी करणं अपेक्षित आहे. परंतु सरकारला प्रश्न विचारला तर ते देशद्रोही. आणि सरकारमुळे जर आता एखादा माणूस त्या ठिकाणी बळी पडला असेल तर याला जबाबदार कोण? अकोला जिल्ह्यातील माजी सरपंच शंकरराव शिरसाट जे 7 तासापासून गॅस एजन्सीच्या बाहेर, यदुराज एजन्सी याच्या बाहेर ते ताटकळत बसले होते. अचानक भोवळ आली आणि त्याच्यात त्यांचा मृत्यू झाला. ही महाराष्ट्रातली पहिली घटना आहे. फडणवीस सरकारनं, शिंदे सरकारनं किंवा पवार सरकारनं, या भाजपच्या सरकारनं पहिला शंकरराव शिरसाटांचा बळी घेतलाय हे विसरायची गरज नाही. कोण आहे त्यांच्या मृत्यूला जबाबदार? एका गॅस सिलेंडरसाठी 6-6 तास रांगेत उभं राहावं लागतं. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही म्हणता राज्यात गॅस टंचाई नाही. लोकांना का फसवताय असं दिसतंय महाराष्ट्रामध्ये. एका बाजूला तुम्ही म्हणताय की गॅस बुकिंग करा, 25 दिवसात तुम्हाला सिलेंडर येईल. पण ज्याच्या घरात सिलेंडरच नाही, गॅसच पेटू शकत नाही, मुलाबाळांना किंवा वडीलधाऱ्या मंडळींना खाऊच घालू शकत नाही, महागाईनं तर कंबरड मोडलेलंच आहे. आता 4 घास खायचे सुद्धा जर वांदे करून टाकले, उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून तुम्ही इतर सगळं बंद केलं आणि आता परत चुलीकडे तुम्ही पाठवताय, याच्यापेक्षा दुर्दैवी अवस्था देशातली नाही, राज्याची नाही. आणि आज शिरसाटांचा बळी गेला. शिरसाटाचा बळी या देशातील, राज्यातील सत्ताधारी व्यवस्थेचं खरं तर फार निष्क्रिय प्रमाण आहे. याच्यापेक्षा दुसरी गोष्ट काय नाही. याला जबाबदार कोण? ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला जर 7 तास गॅसच्या रांगेत थांबावं लागत असेल आणि तुम्ही मात्र प्रशासनाच्या वेळेस त्याच गॅस एजन्सीच्या दारामध्ये रांगेत थांबू नका म्हणून त्या ठिकाणी उल्लेख करत असाल, त्याचं घर कसं चालणार? तो कुणाला जाब विचारणार? अर्थात शंकरराव शिरसाटांच्या मृत्यूला जबाबदार कोण? या बळीचा दावेदार कोण ज्यानं त्यांना अशा पद्धतीनं वेठीस धरलं? हा मृत्यू महाराष्ट्रातला, देशातला पहिला असावा, पण तो दुर्दैवी आहे. याच्याबद्दल मुख्यमंत्र्यांना खेद वाटणार का नाही? सत्ताधारी पार्टीचे दीडदमडीचे, स्वतःला फार शहाणं समजणारे प्रवक्ते सांगतात की महाराष्ट्रात टंचाई नाही. त्या बोलघेवड्यांना मला सांगायचंय, फक्त सरकारी तुंतुन वाजवण्यापेक्षा त्या शंकरराव शिरसाट यांच्या घरी जाऊन त्यांची दुःख पुसण्याचा प्रयत्न करा. तुमच्या भेटण्यानं ते वापस येणार नाहीत, परंतु तुमचं पाप महागाई, बेरोजगारीचं किंवा लोकांना त्रास देण्याचं, सर्वसामान्य लोकांना जीव द्यावे लागतात, याच्यापेक्षा भयानक दुसरी परिस्थिती नाही. बरं, काय चुकी होती त्यांची? त्यांच्या हक्काचा सिलेंडर त्यांना मिळणं अपेक्षित आहे. या शंकरराव शिरसाटांच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे?
यदुराज गॅस एजन्सी, जिल्ह्याचे पुरवठा अधिकारी, जिल्हाधिकारी, त्या भागातले आमदार खासदार, त्या भागातले मंत्री, राज्याचे अन्न आणि पुरवठा मंत्री का राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री? या सगळ्यांना जर हे जबाबदार असतील तर सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल का करू नये? तुम्ही लोकांना सरकारच्या चुका दाखवल्या तर देशद्रोही ठरवणार, चुकीचे वक्तव्य म्हणणार. माझं तर स्पष्टच म्हणणं आहे, अफवा पसरवल्या गेल्या नाही पाहिजे. अफवा पसरवणं म्हणजे सर्वसामान्य लोकांना अडचणीत टाकणं, मान्य आहे. परंतु काही लोकांना जे वास्तव दिसतं ते जर जगासमोर आणलं तर तुम्हाला मिरच्या झोंबायची काय गरज आहे? हा साधा सरळ प्रश्न आहे. मग आता ह्या शंकरराव शिरसाट जे माजी सरपंच आहेत त्या, आणि त्यांची जर ही अवस्था असेल, सर्वसामान्य माणसाची काय अवस्था आहे? ठीक आहे, ज्या काही गोष्टी घडल्या, जर राज्याचे मंत्री या बाबतीत गंभीर नसतील, सरकारचे प्रतिनिधी त्यांना भेटणार आहे का? सरकार काय त्यांना मदत देणार आहे का? त्यांच्या कुटुंबाला? का राज्य सरकारच्या निष्क्रियतेचे जी काही लटकलेल्या व्यवस्थेचे हे जे अवशेष आज पाहायला मिळतात, फक्त कॅमेऱ्यावर त्या ठिकाणी मीडिया समोर दिसण्यासाठी असतील तर अत्यंत दुर्दैवी आहे आणि महाराष्ट्र यांना माफ करणार नाही. शंकरराव शिरसाट महाराष्ट्रातला पहिला या इंधन टंचाईचा जर बळी असेल तर याचं संपूर्ण श्रेय फडणवीसांचं आणि मोदी साहेबांचं आहे. निष्क्रिय सरकारच्या या प्रशासकीय व्यवस्थेचं आहे आणि याला जबाबदार सुद्धा सरकार आहे. हे दुसऱ्यांनी सांगायची गरज नाही, हे ठामपणे सांगतो. मुख्यमंत्री राज्याला फक्त फार पुरवठा आहे आणि चुकीची माहिती देऊन किंवा त्यांना जे कोणी माहिती देत आहेत ती जर माहिती दिशाभूल करणारी असेल तर मग इंधनाचा तुटवडा झालाच नसता. आज मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये पेट्रोल मिळणार नाही म्हणून अफवा आहेत किंवा अचानक लॉकडाऊन लागेल म्हणून अफवा आहेत. अफवा पसरवणारे नराधम आहेतच, परंतु अफवा पसरवण्याच्या अगोदर ज्यांना जो अनुभव आलाय त्या प्रशासनापर्यंत तेवढा इंधन आणि गॅस पुरवठा होणं प्रचंड गरजेचं आहे. कारण एका बाजूला मुख्यमंत्री म्हणले गॅस टंचाई नाही, राज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलची मुबलक त्या ठिकाणी पुरवठा व्यवस्था केलेली आहे. एका बाजूला मुख्यमंत्री आणि इतर मंत्री असं म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ सारखे नेते म्हणतात की भविष्यात 2-3 महिन्यात एलपीजी बंद होईल. मग खरी अफवा कोण पसरवतंय आणि या अफवेचे जबाबदार कोण आहेत? मुख्यमंत्री एका बाजूला एक बोलतात आणि छगन भुजबळांनी लोकांना अडचणीत आणणारं वक्तव्य केलं, मग ही अफवा नाही का? मग आता सांगा, मुख्यमंत्र्यांच्या शब्दामध्ये राज्याची दिशाभूल कोण करतंय आणि जर बंद होणार असेल तर पर्यायी व्यवस्था काय? म्हणजे हे सगळं जर असं कोड्यात बोलणं असेल आणि तिथं जर बळी सर्वसामान्य शंकरराव शिरसाटा सारखा माणूस पडत असेल, 100% निष्क्रिय कारभार चालू आहे. एवढंच मला या ठिकाणी सांगायचंय. लोकांना हक्काचं मिळालं पाहिजे. फुकट मागत नाही कोणी, सरकार फुकट देत नाही आणि सरकारनं फुकटही देऊ नये. लोक पैसे घेऊन त्या ठिकाणी उभे आहेत. फक्त जेवढे पैसे घेताय तेवढं पुरवठा करा, नाहीतर सिलेंडर मध्ये पण गॅस चोरी करून महाराष्ट्राला लुटायचे धंदे करू नये, एवढंच माफक अपेक्षा. शिरसाटांना श्रद्धांजली वाहत असताना सरकारचं हे फेल्युअर आहे हे फक्त लक्षात ठेवा. जय शिवराय, जय भीम.